नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2024 पद आहे मित्रांनो, अंगणवाडी मुख्य सेविका. आणि आजचा जो विषय आहे चालू घडामोडी, डिसेंबरमध्ये जे काही चालू घडामोडी झाले आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कव्हर केले आहेत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर सुधीर रसाळ यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, देशातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? देशातील पहिली मधुमेह बँक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, जगातील 100 सर्वाधिक शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलेले आहे? जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3 महिलांनी स्थान मिळवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, 2025 मध्ये कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे? 2025 मध्ये कोणत्या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 13 ते 19 जानेवारी या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी खो खो स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार करण्याचा दावा केलेला आहे? कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार करण्याचा दावा केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रशिया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो? भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 16 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना लागू केलेली आहे? कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना ही लागू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बिहार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, 16 डिसेंबर हा कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 16 डिसेंबर हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बांगलादेश. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महिला प्रीमियर लीग WPL च्या लिलावामध्ये कोणती क्रिकेटपटू सर्वाधिक महागडी ठरलेली आहे? महिला प्रीमियर लीग WPL च्या लिलावामध्ये कोणती क्रिकेटपटू सर्वाधिक महागडी ठरलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिमरन शेख. काय मित्रांनो? सिमरन शेख ही महिला प्रीमियर लीग WPL च्या लिलावामध्ये सर्वाधिक महागडी खेळाडू ठरलेली आहे. म्हणजे क्रिकेटपटू ही खेळाडू ठरलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते? भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अश्विन याने निवृत्ती जाहीर केलेली असून त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2015 रोजी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, 2025 मध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
2025 मध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 129वे घटना दुरुस्तीचे विधेयक 2024 लोकसभेमध्ये कोणी मांडलेले आहे? 129वे घटना दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेमध्ये कोणी मांडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अर्जुन मेघवाल यांनी मांडलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केलेली आहे? कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी ही विकसित केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे युनायटेड किंगडम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गगनयान मिशन साठी कोणत्या संस्थेने CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केलेले आहे? गगनयान मिशन साठी कोणत्या संस्थेने CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इस्रो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पुढील वर्षी पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? पुढील वर्षी पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारत देशामध्ये होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे? भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 53 बळी घेणारा हा गोलंदाज ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, आर अश्विन याने कोणत्या खेळाडूतून निवृत्ती जाहीर केलेली आहे? आर अश्विन याने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केली असून त्यांच्या नावावर एकूण किती कसोटी बळी आहेत? भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विन याने निवृत्ती जाहीर केली असून त्यांच्या नावावर एकूण किती कसोटी बळी आहेत? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 537 बळी आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 18 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारत देश जगात सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे. भारत देश जगामध्ये कितवा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तिसरा हा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय वन मेळा कोठे आयोजित करण्यात येत आहे? आंतरराष्ट्रीय वन मेळा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवी दिल्ली या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे? जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंगापूर या ठिकाणी पार पडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
असे होते मित्र आपले 25 प्रश्न चालू घडामोडी जे अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला तुम्हाला येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.